आपण पाहत आहात आर.के. न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। केज तालुक्यातील तांबवा येथील एका अंध अपंग व्यक्तीला स्वतःच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याची त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर वेळ आली असून त्यांच्या मागणीची पोलीस प्रशासनाने दिवसभरात दखल घेतली नाही असे उपोषणकर्ते विष्णू शेषराव ओहळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। याबाबतची सविस्तर माहिती अशी की विष्णू शेषराव ओहळ वय 55 वर्ष, जात महार, राहणार तांबवा, तालुका केज येथील रहिवासी आहेत। विष्णू ओहळ हे दोन्ही डोळ्याने अंध आहेत, त्यांना कसल्याच प्रकारचे दिसत नाही। विष्णू ओहळ हे मागील 10 ते 15 वर्षापासून वनीकरण विभागाच्या गायरान जमिनीच्या जागेवर पत्र्याचे शेड मारून आपल्या कुटुंबासह राहत असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। विष्णू ओहळ हे दोन्ही डोळ्याने अंध अपंग असल्यामुळे त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी म्हणून समाजात जनजागृती करत आहेत व या जनजागृतीच्या माध्यमातून समाज बांधव थोडेफार आर्थिक मदत करतात, त्यावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत आहे। विष्णू ओहळ यांचे तांबवा येथील सर्वे नंबर 127 गायरान जमिनीच्या जागेत पत्र्याचे शेड आहे, ज्याचा मिळकत क्रमांक 732 असून त्याची लांबी पूर्व पश्चिम 30 फूट असून उत्तर दक्षिण 40 फूट, तर त्याची चतुर्सीमा पूर्वेस नाला, पश्चिमेस ब्रह्मदेव प्रभाकर ओहळ, दक्षिणेस बिभीषण पंढरीनाथ लांब, उत्तरेस रस्ता, याप्रमाणे सदरच्या जागेची चतुर्सीमा आहे। तसेच त्यालगत त्याचे बंधू प्रभाकर शेषराव ओहळ यांच्या शेजारी खुली जागा आहे। या जागेवर माझ्या गावातील मगरूर व बेविचारी जातीयवादी गुंड प्रवृत्तीचे गोरख रावसाहेब लांब, चिंगूबाई बनसी चाटे, सिंधुबाई अशोक चाटे, जातीयवादी वंजारी समाजातील मगरूर लोकांनी महार धेडगेच्या अवलादींनी आमच्या गावात राहू नये, तुम्हाला राहायचा काही अधिकार नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांचे पत्र्याच्या शेडचे घर मोडून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे। सदरील घटना दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी घडली आहे। तसेच सदरील घटनेची तक्रार देण्याकरिता विष्णू ओहळ व त्यांचे कुटुंब केज पोलीस ठाण्यात गेले असता केज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांची कसल्याच प्रकारची तक्रार दाखल करून घेतली नाही असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। तसेच विष्णू ओहळ हे दोन्ही डोळ्याने अंध अपंग असल्याचा गैरफायदा घेत दिलीप चाटे यांनी सदरची शासनाची जागा वरील लोकांना देखील खरेदी करून दिली आहे। अंध अपंग व्यक्ती विष्णू ओहळ म्हणून विष्णू ओहळ व त्यांच्या कुटुंबाला मारहाण केले म्हणून केज पोलिसात तक्रार देण्यास गेले असता त्यांची तक्रार घेण्यास केज पोलिसांनी टाळाटाळ केली म्हणून प्रजासत्ताक दिनी अंध अपंग व्यक्ती विष्णू ओहळ, त्यांची पत्नी वंदना विष्णू ओहळ, मुलगा आनंद विष्णू ओहळ हे केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत, परंतु प्रशासनाकडून त्यांची कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले आहे। पुढे बोलताना विष्णू ओहळ यांनी म्हटले आहे की जोपर्यंत पोलीस प्रशासन वरील लोकांवर गुन्हा दाखल करत नाही व मला माझे घर परत प्रशासन देत नाही तोपर्यंत मी व माझे कुटुंब उपोषण करणार आहोत असे त्यांनी यावेळी म्हटले आहे। या आमरण उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे केज तालुका अध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल म्हस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोडवणे, बीड, केज। मौजे तांबवा, तालुका जिल्हा बीड येथील आम्ही रहिवासी असून गावातील आम्ही गेली 10 वर्षे कब्जा करून गायरानामध्ये राहत होतो। गायरानामध्ये राहत असताना दिलीप हरिभाऊ चाटे या व्यक्तीने आमच्यावर वरच्यावरील नोटरी आम्हाला करून आमच्याकडून पैसे वसूल करून 50,000 रुपये येऊन आम्हाला त्याने नोटरी करून दिली। त्याने नोटरी करून दिल्यापासून नंतर आम्ही ते कब्जा करून आम्ही राहत होतात। त्याच्यानंतर त्याला पैसे न मिळाल्यामुळे पुढे पैसे राहिल्यामुळे त्यांनी